चषक 2024 पहिली मॅच लवसार आणि एळगाव या दोन टीमच्या माध्यमातून आपण पाहू शकाल आणि चांगल्या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय। नक्कीच आपण पाहतोय सामन्याला सुरुवात होईल। दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु देव सर्व कार्येषु सर्वदा रायगड मंदिरी वसे माझा राजा चरणाशी अर्पितो अजन्म ही काया जगदीश्वराशी जोडली ज्याची ख्याती प्रथम वंदितो मी तुम्हा छत्रपती। आयुष्य थोडं लहान आहे परंतु खूप छान आहे। छत्रपती शिवरायांच्या मातृभूमीत जन्माला आलो याचाच सार्थ अभिमान आहे। आपण पाहू शकाल ही स्पर्धा इथे रबर बॉलची स्पर्धा भरवली गेली आहे। श्री ज्योतिर्लिंग चषक 2024 चे पर्व आपण पाहतोय। सकाळ हसरी असावी ईश्वराची मूर्ती नजरेसमोर दिसावी। सकाळ हसरी असावी ईश्वराची मूर्ती नजरेसमोर दिसावी। मुखी घ्यावे पांडुरंगाचे नाम पूर्ण होई सर्व काम। शुभ सकाळ मित्रांनो, सकाळचं सत्र पहिली मॅच आमचे सतीश सन स्टार क्रिकेटर क्रिकेटला अनुभवताना आपण पाहू शकाल। इथे मात्र चांगलं रंगतदार टुर्नामेंटचं आयोजन श्री ज्योतिर्लिंग चषक 2024 आपण पाहताय। चांगला इथे मात्र क्रिकेटचा एक खेळ दाखवण्यासाठी प्रत्येक संघ सज्ज झालाय, या स्पर्धेमध्ये दाखल झालाय। शिवा जाधव चर्चा होईल ज्या माध्यमातून क्रिकेटवरती ज्यांचं नितांत प्रेम क्रिकेटसाठी अतोनात अहोरात कोणत्याही क्षणी 24x7 कधीही कॉल करा क्रिकेटसाठी। शिवा दादा नेहमी उपस्थित राहतात। तुम्ही फक्त साथ द्या, हाक द्या, आम्ही तुम्हाला साथ देऊ, प्रतिसाद देऊ। आणि अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व ज्यांच्या माध्यमातून पाटण तालुक्याला सोन्याचे दिवस आले। पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्षपद भूषवत आहेत आणि नुकतंच आता शनिवार रविवार अध्यक्ष चषक बॉस या नावानं टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळेल। शिवादादा जाधव यांच्या माध्यमातून त्यांच्या शुभास्ते आणि कराड क्रिकेट असोसिएशनचे सन्मान्य अध्यक्ष सागरदादा पाटील या दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते आपल्या स्पर्धेचा श्री गणेश झाला उद्घाटन सोहळा संपन्न झाला। काही क्षणात काहीच वेळात इथे मात्र लगेचच आणि लागलीच स्पर्धेला सुरुवात होईल। आपण पाहतोय ज्योतिर्लिंग चषक 2024 लवसार आणि एळगाव या दोन टीमच्या माध्यमातून बॅटल रंगेल। टॉस जिंकला एळगाव टीमनं, प्रथम घेतले बॉलिंग, फिल्डिंगचं नियोजन केलंय आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय लवसार टीमच्या माध्यमातून। जयदीप आणि संतोष ही जोडी सलामीची मैदानाच्या आतमध्ये तग धरून बसले। गोलमध्ये एंडबाती नितीन ऑफिशियल पंचांचा इशारा येईल आणि सामन्याला सुरुवात होईल। ये तो कल नहीं आज है, आज ही करना है और अभी करना है। आणि पहिल्याच मॅचला कशा पद्धतीनं इथे मात्र सुरुवात होईल, कशी होईल पहिली मॅच काही क्षणात आपल्या समोर येईल। पहिलं षटक आणि पहिला चेंडू इथे मात्र डिलिव्हर केला जाईल। पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय वाईड आणि वाईडच्या माध्यमातून अतिरिक्त धाव इथे मात्र घेतली जाते आणि धावाच्या माध्यमातून आपण पाहतोय 1 या अंकावरती धावसंख्या आली आहे। जयदीप आणि संतोष आपण पाहू शकाल ही जोडी मैदानामध्ये यावेळेस आपण पाहू शकाल। पुन्हा डिक्लेअर झोन मध्ये पंचांचा इशारा येतोय। एक सिंगल आली आणि धावफलकावरती धावा झाल्या त्या मात्र 2 धावा आपण पाहतोय। डिक्लेअर झोन मध्ये एक सिंगल येते। ज्योतिर्लिंग चषक 2024 हे पर्व आपल्याला पाहायला मिळते। चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपण पाहतोय। श्रावण मानसी हर्ष तृणासी हरित तृणाच्या मकमा आलीसी असा बहारलेला असा श्रावण महिना आणि त्या श्रावण महिन्यामध्येच 15 ऑगस्टचा औचित्य साधून श्री ज्योतिर्लिंग चषक 2024 या स्पर्धेचं देखणं असं आयोजन आपल्या भेटीला 3 धाबा आल्या धावफलकावरती। आतापर्यंत आपण पाहतोय जयदीप आणि संतोषची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते। नितीन आपण पाहतोय 3 चेंडू झालेत अद्याप आणि धावसंख्या झाली ती मात्र 3 पाहतोय। आक्रमण केलंय, कव्हरवरती खेळतोय, डीप कव्हरला चेंडू जाईल 6 धाब्यांसाठी मॅग्निफिसेंट सकबा पाहतोय येतील त्या 6 धाबा। या 6 धाबांनी धावफलक सरसावलं गेलं, धावसंख्या लगावली गेली ती मात्र 9 या अंकावरती। चांगलं क्रिकेट, चांगला खेळ, चांगली कामगिरी हे नेहमी तुम्हाला प्रोत्साहित करत असते, तुम्हाला प्रोत्साहन देत असते, कौतुकाची छाप मिळवून देत असते आणि त्याचसाठी हा टास्क केला जातो आणि तो टास्क आज इथे मात्र संपन्न होतोय। मी म्हणेन पहिली मॅच लवस्टार आणि एळगाव यांच्या माध्यमातून पाहायला मिळते। आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न
डिक्लेअर झोन मध्ये सिंगल येते आणि या सिंगलच्या माध्यमातून धावफलकावरती धाबा आल्यात त्या मात्र 10 धाबा 10 रन्स आपण पाहतोय 10 धाबा धावफलकावरती ते गोष्ट इथे मात्र घेतली जाते. आणखीन एक फटका खेळतोय बॅटर आपण पाहू शकाल आणि मिळतील त्या 6 धाबा. बॅटिंग करतोय तर मात्र जयदीप आणि धावफलकावरती धाबा आले तर मात्र या 6 धाब्यानेशी धावफलक जर जोडलं गेलं 16 या अंकावरती. चांगलं क्रिकेट आतापर्यंत खेळले जाते, चांगलं क्रिकेटचा खेळ दाखवला जातोय, चांगलं क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवलं जाते, प्रात्यक्षिक दाखवलं जाते. मी या ठिकाणी सेट आहे, मी बॅटिंग करू शकतो हे दाखवलं जातंय. जयदीपच्या माध्यमातून पहिल्या षटकाची सांगता झाली आणि धावफलकावरती धाबा झाल्या त्या बिनबाद 16 धाबा 16 रन्स आपण पाहतोय इथे आपल्या स्पर्धेच्या पहिल्याच निगणेशाच्या सामन्यामध्ये. सेकंड षटकामध्ये इथे मात्र अमोल गोलंदाजी ट्रॅकवरती बॅटेज आहे, पहिली विकेट मिळते, पहिला हादरा बसतोय. फलंदाज येईल बॅक टू पवेलियन आणि संतोष मात्र 0 धावसंख्येवरती बाद होतोय. अविनाश आपण पाहतोय न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. यापूर्वी जर आपण पाहिलं तर बॅट्समन म्हटलं जायचं परंतु बीसीसीआयने बदललेल्या नियमानुसार आता बॅटर म्हटलं जातं. यावेळेस आपण पाहतोय एक सिंगलचा प्रयत्न आणि सिंगल धाव इथे मात्र घेतली 2 धाबा 1+1 2 धाबा घेतले जातील. आपण 2 धाबा पाहतोय आणि 2 धाबांनी धावफलकावरती धावसंख्या सिरावली गेली ते मात्र पाहिलं तब्बल धाबा झाले ते मात्र धावफलकावरती 18 धाबा. गुणलेखकाची भूमिका पार पाडली जाते नितीन यांच्या माध्यमातून आपण पाहतोय गुणलेखकाची भूमिका पार पाडली जाते. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपण पाहतोय आणि चांगला क्षण इथे मात्र अनुभवला जातोय. प्रत्येकाचं योगदान इथे खूप महत्वाचं आहे. कुणी झटतो वेळ देऊन, कोणी झटतो पैसे देऊन, कोणी झटतो आपली कामगिरी करून, कुणी उचलपाचल करून आणि आपल्या मंडळासाठी सहकार्य करत असतो. प्रत्येकाचं योगदान आपल्या या स्पर्धेमध्ये उपयुक्त ठरत असतं. यावेळेस आपण पाहतोय डॉट चेंडू पाहायला मिळतो. धावसंख्या सिरावत्या 18 या अंकावरती. इव्हाला 3 मॅचेस तरी कंप्लीट व्हायला होत्या परंतु आपल्या स्पर्धेला थोडंसं उशीर झालाय. धाबा झाले ते 18. आक्रमण केलंय बॅटच्या रडार मध्ये स्वीट साऊंड आलाय या चेंडूवरती मात्र 6 धावा आल्या. म्हणजे पहिल्या षटकामध्ये मी 2 खेचले त्यानंतर विकेट जरी मिळवला तू तरी मी स्ट्राईकला नव्हतो हे सांगून देणारा हा फटका बरंच काही क्रिकेटमध्ये सांगून जातोय. आणि एक दमदार षटकार खेचतोय तर बॅटर जयदीप वरतीच हसू आलंय कारण जसं स्ट्राईक मिळते तसं त्या पद्धतीनं आक्रमण करतोय. आणि धावा झाले तर मात्र 24 धाबा. ज्यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू होता सिंगल मिळते डबलचा प्रयत्न असेल आणि दुसरी धाव कंप्लीट केली जाते. 2 धाबांनी धावफलकावरती धावा येतात त्या 26 धाबा 26 रन्स आपण पाहू शकाल. 26 धाबा. एफर्ट दिला जातोय, एफर्ट देतोय, एफर्ट द्यावा लागेल, कामगिरी करावी लागेल. फुलटॉस चेंडू इथे मात्र आपण पाहिलं बॅकवर्ड शॉर्ट लेग मध्ये एक सिंगल येते आणि सिंगलच्या माध्यमातून धावफलकावरती धावा झाल्या ते मात्र 27 धाबा 27 रन्स आपण पाहतोय. रन्स आपण पाहतोय.
70% आपण पाहिलं आणि इथे मात्र तिसऱ्या षटकासाठी रोहित आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजी एंडवरती. रोहित येतोय धाबा झाल्या 2 षटकांती जर आपण पाहिलं तर 27 धाबा 27 रन्स. इथे बॅटची कड विकेट जाईल. जयदीप येतो बॅक टू पवेलियन. 27 धाबा 27 रन्स आपण पाहतोय. परंतु जयदीपने आपले काम कंप्लीट केले. जयदीपने नेमकं काय केलं तर जयदीपने 3 षटकार लगावलेत आपल्या बॅटिंग मध्ये आणि तब्बल जर विचार केला तर 23 धावसंख्येवरती खेळतोय. आपण पाहिलं तर अवघ्या 8 चेंडूंमध्ये 8 चेंडू खेळतोय. 23 धाबा जमवल्या. 3 षटकार त्याच्यामध्ये आपण पाहू शकाल आणि रोहितचं पहिलं षटक आणि पहिला चेंडू आपण पाहतोय आणि रोहितच्या पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली आहे. चांगलं मायक्रो सिस्टीम त्यांचं देखील मनपूर्वक आभार. कारण बोलण्यासाठी जास्तीत जास्त मायक्रो जर चांगला असेल तर माणूस एक दिवस काय 5 दिवस बोलू शकतो, परंतु माईक सिस्टीम चांगला असायला हे मात्र खूप महत्त्वाचं असतं. त्या साऊंड सिस्टीम वाल्यांचं देखील आपण मनपूर्वक स्वागत आणि आभार व्यक्त करूया. लेफ्ट हँडेड बॅटर आकाश मैदानामध्ये दाखल होत आहेत. वरची कड घेतली परंतु डिक्लेअर झोन आहे. विकेट किपरच्या बॅक साईडला एक सिंगल मिळेल आणि सिंगलच्या माध्यमातून धावफलकावरती धाबा झाल्यात त्या मात्र 28 धाबा 28 रन्स आपण पाहतोय. चांगली कामगिरी चांगला प्रयत्न इथे मात्र सुरू आहे. चांगला दर्जेचा खेळ मात्र इथे होणं गरजेचं असेल. प्रत्येकाचा इथे मात्र प्रयत्न असेल. आपली स्पर्धा कशी चांगली होईल, आपली स्पर्धा कशी इथे नावलौकिक होईल. पाहतोय लेग बाईटचा एक सिंगल येतोय आणि धावफलकावरती धाबा लगावले गेले ते सिंगलच्या माध्यमातून 28 धाबा 28 रन्स. नितीन 29 धाबा 29 रन्स आपण पाहतोय. गुणलेखकाची भूमिका पार पाडली जाते ती नितीनच्या माध्यमातून. लेफ्ट हँडेड बॅटर आकाश सेकंड वरती, सेकंड वरती अविनाश. दोघेही नवोदित फलंदाज मैदानातली चर्चा करतोय. पुन्हा एक डिक्लेअर झोन मध्ये सिंगल येतोय. लेग बाईटचा एक सिंगल आणि सिंगलच्या माध्यमातून धावफलकावरती धाबा झाल्यात त्या मात्र 30 धाबा. 3 षटकांच्या या ठिकाणी खेळ आणि 30 धावसंख्या जमवल्यामध्ये प्रतिषटक 10 धाब्यांची सरासरी अद्याप तरी राखली आहे आणि अद्याप या शेवटच्या षटकातील 2 चेंडू शिल्लक. यानंतरची नेक्स्ट मॅच असेल हो डायरेक्ट हिट आणि तिथे मात्र विकेट मिळते. जिंती टीमचे कॅप्टन्स आणि गणेशवाडी या टीमचे कॅप्टन, जिंती संघाचा संघनायक आणि गणेशवाडी असंघाचा संघनायक. प्लीज आपण कॉम्बॉक्सच्या समोर या जिथे नाणेफेक होईल इनिंग ब्रेक मध्ये. जशी ही मॅच संपेल आपण 1 मिनिटामध्ये ज्याची फिल्डिंग असेल त्या टीमने फिल्डिंग लावायची आहे. जिंती टीमचा संघनायक आणि गणेशवाडी अ टीमचा संघनायक आमचा आवाज आपल्यापर्यंत येत असेल तर प्लीज आपण मुख्य व्यासपीठाच्या समोर या आणि आयोजकांना विनंती असेल दोन्ही टीमचे कर्णधार समोर आले की आपण टॉस करून घ्या. जिंती टीमचा कर्णधार आणि गणेशवाडी अ टीमचा कर्णधार यांना विनंती असेल की आपण कॉम्बॉक्सच्या समोर या. धाबा झाले त्या 30 धाबा 30 रन्स आपण पाहतोय आणि चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपण पाहतोय. जिंती टीमचा कर्णधार आणि गणेशवाडी अ टीमचा कर्णधार प्लीज आपण या. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. आपण रिपोर्टिंग करा आयोजकांची. आयोजकांना विनंती असेल आपला एक मेंबर खाली ठेवा जो टॉस करून घेईल. जिंती टीम आणि दुसऱ्या बाजूला गणेशवाडी अ टीमचा कॅप्टन. फुल टॉस आहे. भिरकावलाय, भिरकावून दिलाय, सलामी दिली मुख्य व्यासपीठाला. मिळेल 6 धावा षटकार. 6 धावांनी धावफलक सरसवलं गेलं आणि धावसंख्या आली ती मात्र धावफलकावरती या षटकारानेशी 36 या अंकावरती. या 6 धावा खूप महागड्या ठरतील त्या मात्र लव स्टार येती टीमला. नाश्ता करून मला चहा कोरा आहे का चहा कोरा.
चला विनंती असेल लगेचच फिल्डिंग लावून घ्या, विनंती असेल प्लीज. क्षेत्ररक्षण आपण 1 मिनिटामध्ये लावून घ्यायचे. एक बाटली घेऊन ये. ऐक बाटली अजून घेऊन ये ना, 2 घेऊन ये तर नक्कीच आपण पाहतो इथे मात्र धावसंख्या झाली ती मात्र धावफलकावरती तब्बल प्रथम बॅटिंग करत असताना 36-37 धावांचं लक्ष्य पार पाडायचं आहे. चांगलं आयोजन, चमचमते करंडक आपण पाहतोय आणि चांगले करंडक तुम्हाला पाहायला मिळतील आणि चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. चांगलं दर्शनीय सामने, चांगली मॅच, चांगली स्पर्धा, चांगलं देखणं आयोजन. आमचे नाना देखील असतील, खूप मेहनत घेत आहेत. ज्यांच्या माध्यमातून आम्हाला कॉल मिळाला, संधी मिळाली, नानांचे देखील मनपूर्वक आभार व्यक्त करतो. पहिल्यांदा मी कराड क्रिकेट असोसिएशनची स्पर्धा करतोय. इथे मात्र आपण पाहू शकाल हलक्या हाताने खेळतोय प्रशांत. एक सिंगल आली आणि या सिंगलच्या माध्यमातून सुरुवात झाली. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपण पाहू शकाल, चांगल्या पद्धतीचा क्रिकेटचा क्लास आपण पाहतोय. पाहू शकाल आमचे शिष्य उमेशजी साबण, नवी मुंबईमधील प्रत्येक असोसिएशनमध्ये ज्यांनी आपलं नाव करलोय समालोचन क्षेत्रामध्ये, त्यांच्या माध्यमातून नानांना कॉल, नानांच्या माध्यमातून उमेशरावांना कॉल आणि उमेशरावांनी नाना या दोघांच्या माध्यमातून आम्हाला कॉल. आणि कराड असोसिएशनमध्ये पहिल्यांदाच मी समालोचन करतो, त्यामुळे असोसिएशनचं देखील अध्यक्ष सागरदादा पाटील आणि आमचे नाना ज्यांच्या माध्यमातून आम्हाला ही संधी मिळाली त्यांचं खूप खूप मी आभार व्यक्त करेन. एक सिंगल इथे मात्र घेतली जाते आणि सिंगलच्या माध्यमातून धावफलकावरती धाबा झाल्यात, त्या मात्र 2 धाबा. एखादी स्पर्धा, एखादं कार्य कुठलंही म्हटलं की खूप मेहनत असते. मैदान पाहणं, मैदान बुकिंग करणं, बॅनर प्रिंट बरोबर आहे का, ट्रॉफ्या बरोबर आहेत का, करंडकांवरती सौजन्यवाल्याचं प्रिंट बरोबर आहे का, अवेलेबल आहे यावेळेस मी असं सांगतो हा फलंदाज आणि बॅटवरती आलेला फुलटॉस मिरकावतोय 7 धावांसाठी. मिळते 7 धावा झाल्यात, त्या मात्र 8 धावा. 8 धावा आणि इथे मात्र आपण पाहतोय चांगल्या पद्धतीचं क्रिकेट खेळलं जाते. तर चर्चा सुरू होती मित्रांनो, एखाद्या स्पर्धेचं आयोजन करायचं, ट्रॉफीज बरोबर आहेत का, बॅनर प्रिंट बरोबर आहे का, त्याच्यावर टायटल बरोबर आहे का, फोटो बरोबर आहे का. इथे मात्र आणखीन एक फटका खेळतोय क्षेत्ररक्षक आहे का तैनात, कॅच ड्रॉप होते आणि मिळतील ते तिथे मात्र 6 धावा. षटकार फ्लॅट खेळलाय परंतु स्लॉट खेळलाय, जबरदस्त खेळतोय मादक सदर्यात. आणखीन 6 धावा झाल्यात, त्या मात्र 14 धावा, 14 रन्स. एक बारीक गोष्ट लक्षात ठेवावी लागते, पंच कन्फर्म करणं, पंचांचा ऍडव्हान्स देणं, पंचांना योग्य वेळेवरती बोलवणं, कॉमेंटेटर्स पाहणं, कॉमेंटेटर्सला बुक करणं, कॉमेंटेटरचा ऍडव्हान्स देणं, कॉमेंटेटर आलाय की नाही, येतोय की नाही, या सर्व गोष्टी या लेखाजोखा आखावा लागतो एखादी स्पर्धा अरेंजमेंट करायचं म्हटलं तर.
इतकं सोपं नाहीये कुठलंही काम करणं, जबाबदारी खूप मोठी असते, ती घेतली या फलंदाजानं. पहिल्यांदा 6, त्यानंतर 6 आणि आता आपण जर पाहिलं डेड बॉल आहे, धाबा झाले त्यात तब्बल 14 धाबा, म्हणजे 4 चेंडूंचा खेळ संपन्न झालाय आणि धाबा मात्र झाल्यात त्यात 14 धाबा. 14 रन्स मात्र इथे झालेत आतापर्यंत आपल्या बॅटिंगनं. बॅटर मी म्हणे प्रशांतचं कौतुक करेन, 2-6 लगावलेत. पुढे शफल होऊन मारण्याचा प्रयत्न, ऑफस्टिकच्या खूप बाहेर, वाईड चेंडू, अतिरिक्त धावेत या. संतोष थोडासा फंबल झालाय, बॅलन्स गडबडलाय कारण बॅटरने 2-6 लगावलेत आणि त्या चपराक त्याच्या लक्षात असतील, त्यामुळे लाईन आणि लेनशी झगडताना पाहायला मिळतोय. शॉर्ट लेंथ वरती चेंडू खेळतोय, ऍडम बॅटने खेळतोय, मिळतील या चेंडूबद्दी. 6 धाबा झाले ते मात्र धावफलकाबद्दी 21 धाबा. आपण जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल लवकर मॅच संपवण्याचा इरादा, जो वेळ आयोजकांचा ओपनिंगला गेला, जो वेळ ओपनिंग करण्यामध्ये उशीर झाला, तो वेळ बॅलन्स करतोय, तो वेळ वाचवण्याचा प्रयत्न करतोय बॅटर प्रशांत, असं चित्र मैदानाच्या आतमध्ये दिसतं. बॅक टू बॅक 3-6 लगावलेत. विकेट हॅट्रिक म्हटली जाते, षटकार किंवा चौकारांची हॅट्रिक नसते, परंतु बऱ्याचदा आपण कॉमन मध्ये म्हटलं जातात की षटकारांची हॅट्रिक, चौकारांची हॅट्रिक आल्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. षटक समाप्ती आणि पहिल्या षटकाच्या अंतिम धावा झाले ते मात्र 21. तर नक्कीच पहिल्या षटकाची सांगता झाली आणि धावफलकावरती धावा झाल्या त्या मात्र 21 धावा, 21 रन्स आपण पाहतोय. सेकंड षटक अमोलच्या माध्यमातून आता आपण बॅटिंग करतो. सेकंड षटक अधिक अप्पा यांच्या माध्यमातून षटक आपल्याला पाहायला मिळतंय. वरुण देव देखील या ठिकाणी प्रसन्न झालाय. पहिला चेंडू वाईड, आधीच आपण पाहतोय दुष्काळात 13वा महिना आपण पाहू शकाल. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. ठीक आहे ना. तर नक्कीच आपण पाहिलं तर धाबा झाल्या त्या मात्र 23 धाबा, 23 रन्स आपण पाहतोय. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. चांगली कामगिरी आपण पाहू शकाल. इथे मात्र आपण पाहिलं तर बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु एक सिंगल येते लेग बायच्या उपर डिक्लेअर झोन मध्ये आणि धावफलकावरती धावा झाल्या त्या मात्र आतापर्यंत आपण पाहिलं तर 24 धाबा, 24 रन्स आपण पाहतोय. धावसंख्या स्कोरबोर्ड वरती 37 लक्ष, अद्याप 13 धाव्यांची गरज. बघा गुरुलेखक आमच्या सोबत नितीन बरोबर अगदी काउंटिंग सुरू आहे. इथे यावेळेस भिरकावून दिलाय मुख्य व्यासपीठाला, सलामी ठोकल्या, मिळतील त्या 6 धाबा. मॅग्निफिसेंट स्टॉप, जबरदस्त फाट, काय कामगिरी दिली, दणका दिलाय, मिळतील 6 धावा. षटकार 6 धावांनी धावा झाले तर 30. मी मगाशीच म्हटलं आयोजकांचा वेळ वाचवण्याचा प्रयत्न, उशिरा स्पर्धेला सुरुवात झाली तो वेळ कव्हर केला जातोय. ही मॅच मात्र एकतर्फी दिसते. अद्याप आपण पाहतोय इथे मात्र फाईट सुरू आहे. आक्रमण करण्याचा प्रयत्न, सिंगल येते आणि सिंगलच्या माध्यमातून धावफलकावरती धावा आल्या त्या मात्र 31 धावा. अद्याप 6 धाब्यांची गरज. कंपल्सरी चेसिंग आपल्या स्पर्धेचा नियम असेल. आपल्या सातारा जिल्ह्यातील 14 असोसिएशन मध्ये कार्यरत आहेत आणि 14च्या 14 असोसिएशन मध्ये हा रूल फिक्स आहे, कंपल्सरी चेसिंग अँड ड्रेसिंग. इकडे आपण पाहतोय यावेळेस आपण जर पाहिलं डिक्लेअर झोन मध्ये एक सिंगल येते आणि सिंगलच्या माध्यमातून आपण पाहिलं धावफलकावरती धावा लगावल्या गेल्या त्या मात्र 32 धावा, 32 रन्स आपण पाहू शकाल. स्कोर कार्ड वरती सकाळी असं वाटलं सूर्यदेवता प्रसन्न झाली. रबर बॉलची स्पर्धा की टेनिस बॉलची, हा प्रश्नचिन्ह
परंतु आता वरुण देव प्रसन्न झाला या खेळाडूंवरती की तुम्ही ज्या स्पर्धेचा खेळ खेळताय तसा पाऊस देखील तुमच्यासाठी मी उपलब्ध करीन. विकेट मात्र मिळते उशिरा का होईना, परंतु धावा झाले ते धावफलकावरती 32 धावा, 32 रन्स. पिकनिक पॉइंटला लोणावळ्यात जाऊन जीव घालवू नका. कुठल्या गड किल्ले कोटवरती महाराज म्हटले नाहीत की माझ्यासाठी या आणि जीव घालवा. या दर्शन घ्या आणि परत जा. तुम्ही ट्रेकिंग करा परंतु पूर्व तयारीनिशी करा. कुठेही फिरायला जाताना आपला जीव मात्र सांभाळा. त्याही पेक्षा वेगळा आनंद घ्यायचा असेल पावसाळी रबर बॉल क्रिकेट तुम्ही खेळा. कुठेच जायची गरज नाहीये. ही रबर बॉल स्पर्धा आहे, हे रबर बॉलचा हंगाम आहे. रबर बॉल मध्ये एन्जॉय करा. एक पिकनिकच जणू काय आहे. मैदानात खेळताना वरून पाऊस पडताना, भिजताना, फटका खेळताना, तळमळताना, तडफडताना, पडताना, डाय मारताना, लगावताना जो आनंद आहे ना तो रिसॉर्ट मध्ये देखील तुम्हाला मिळणार नाही. तो आनंद या रबर बॉल स्पर्धेमध्येच तुम्हाला मिळेल. 12वा प्रतिनिधी उद्या प्लीज. धावा झाले ते धावफलकावरती 32 धावा. नेहमी म्हटलं जातं सर सलामत तो पगडी पचा. जीव सांभाळा. आनंद आनंद जीवनामध्ये बॅलन्स आहे. आयुष्य खूप मोठं आहे. जोपर्यंत आहे तोपर्यंत आनंदाने जगा. चांगल्या पद्धतीचं इथे मात्र गोलंदाजी पाहायला मिळते. धावफलकावरती धावसंख्या स्थिरावल्या. धावसंख्या झाली ती मात्र 32 धावा, 32 रन्स. चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. कराड क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ही स्पर्धा आपण पाहतोय. रबर बॉलची एक दिवसीय स्पर्धा आपण पाहतोय. प्रीमियर लीगचं आयोजन हे लिंकने केले जातं, परंतु एक दिवसीय स्पर्धेचं आयोजन हे थेट आणि परफेक्ट एकाच वेळेस केले जातं. आणि तशा प्रकारची स्पर्धा एक दिवसीय स्पर्धा एंड ऑफ सेकंड वर 2 षटकांची सांगता झाली. धावफलकावरती धावा झाल्या 32. 6 बॉल 5 रन. 6 चेंडू आणि 5 धावा. 6 गेंदे 5 रनाची आवश्यकता. तर निश्चितच आपण पाहतोय 6 चेंडू आणि 5 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये. जास्त वेळ दौडू नका. यानंतरची नेक्स्ट मॅच ज्यांनी नाणेफेक जिंकली आणि ज्यांची फिल्डिंग आहे, जिंकती टीमने टॉस जिंकले आणि फिल्डिंग घेतली आहे. जसं षटक संपेल, सामना संपेल, जिंकती टीम आपण 1 मिनिटामध्ये फिल्डिंग लावून घ्यायची आहे. 6 चेंडू 5 धावा. 5 धावा 6 चेंडू, 6 चेंडू 5 धावा. पहिलीच मॅच रंगतदार, रफ अँड टफ, रोमांचक, रोमहर्षक, रोमवर्धक आणि काट्याची. पण घाट्याची कोणत्या टीमला हरल्यानंतर कळेल. मॅच मैदानात तर सुरू आहे. 6 चेंडू 5 धावा, 5 धावा 6 चेंडू. क्रिकेट आहे, जरतरचा खेळ आहे. जसं ऊन तसं पाऊस. सकाळी ऊन, 2 तासानंतर लगेच पाऊस. हे चित्र विचित्र. थर्ड षटक ही किमे असेल आता गोलंदाजाची. चेंडू भिजलाय, फिसकटतोय, सटकतोय, घरंगळतोय. 6-5चं समीकरण. पहिला चेंडू. इथे मात्र आपण पाहतोय एक सिंगल घेतली जाते. दुसऱ्याचा कॉल आहे. दुसरी धाव संपन्न होईल. मॅच थोडीशी कव्हर होईल. 2 धावा आल्या. धावा झाल्या त्या 34. आता 5 चेंडू आणि 3 धाब्यांचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. 5 चेंडू 3 धावा, 3 धावा 5 चेंडू. अद्याप क्रिकेट आहे. एखादे दुसरे 2 चेंडू डॉट आले तरी देखील मॅचला वळण मिळू शकतो, परंतु सोपं नाही आहे. मेहनत करावी लागेल. 5 चेंडू आणि 3 धावा, 3 धावा 5 चेंडू. 5 चेंडू 3 धावा, 3 धावा 5 चेंडू. गोलंदाज आपण पाहतोय दीपकच्या माध्यमातून. इथे मात्र गोलंदाजी केली जाते. सेटला खेळतोय. सिंगल तर मिळेल. बॅलन्स केले, बॉडी बॅलन्स केले. सिंगल आली आहे. दुसरीचा कॉल. डायरेक्ट हिटचा प्रयत्न कुठे करायचा होता. बाद होईल. फलंदाज विकेट जाईल. सिंगल मिळते. रोमांचक सामना येतोय. धावसंख्या झाले 35. चेंडू शिल्लक आहे 4. जिंकण्यासाठी गरज आहे ती मात्र 2 धाब्यांची कंपल्सरी चेसिंग आपल्या स्पर्धेचा नियम आहे. 4 चेंडू 2 धावा. 2 धावा 4 चेंडू. 2 चेंडू डॉट आले. 2 चेंडू 2. मॅच पाण्यासारखी होईल. पाण्यासारखी आणि पाण्याखाली मॅच सुरू आहे. वरून पाऊस पडतोय, खाली भिजतात. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. 4 चेंडू 2 धावा. 2 धावा 4 चेंडू. आजच्या दिवशी स्वतंत्रता दिवस साजरा केला जातो आणि खेळाडू मी म्हणेन क्रिकेटसाठी नेहमीच स्वतंत्र झालेत. आपल्या घराघराचा विचार करत नाहीत. आपल्या नोकरी धंद्याचा विचार करत नाहीत. अफाट वेळ लागले या क्रिकेटचं. असा खेळ कोणता असेल तर क्रिकेट. घरामध्ये तांब्या उचलणार नाहीत, परंतु क्रिकेटच्या मैदानावरती शेणामध्ये हात घालवतील पिच बनवण्यासाठी. घरामध्ये ताटली उचलणार नाहीत,
परंतु इथे डीजेचा एक साऊंड जो कितीतरी वजनाचा असेल तो एका खांद्यावरती बाहुबली सारखा घेऊन येतील. कारण माझी मॅच आहे, माझी स्पर्धा आहे, माझा क्रिकेटचा खेळ आहे, माझा आत्मा क्रिकेट आहे. असा खेळ क्रिकेट वेळ लावले संपूर्ण महाराष्ट्राला, भारताला, काही देशांना, विदेशांना चर्चा होईल. हो हो, पहिला चेंडू इथे मात्र डायरेक्ट हिटचा प्रयत्न, डायरेक्ट हिट झालाय. या 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 परत या, पावसाचा आनंद संपला, तिकीट संपला, पत्ता कट, निघा नीट, सरळ वाट. इथे मात्र विकेट गेले, धावफलकावरती धावा आले त्या मात्र 35. रबर बॉल आहे, टेनिस बॉलला कॉमेंट्रीसाठी मर्यादा आहे, परंतु रबर बॉलला मर्यादा नाही, एन्जॉय आहे. रबर बॉलची स्पर्धा एन्जॉय साठीच आहे. कोणी फिसळतं, कोणी सटकतं, कोणी घरंगळतं. मराठी भाषा आहे, पळवेल तशी पळेल, वळवाल तशी वळेल, चालवाल तशी चालेल. माझ्या मराठीची बोलू कौतुके, अमृतातही पैजा जिंके. ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय ही मराठी भाषा, ही माझी आदराची भाषा, ही माझी मातृभाषा. चर्चा होईल, क्रिकेटकडे लक्ष देऊया, जास्त वेळ दौडू नका मित्रांनो प्लीज. धावफलकावरती धावा झाल्या त्या मात्र आतापर्यंत जर आपण पाहिले तर 35 धावा, 35 रन्स आता आपण पाहतोय. 2 धाब्यांची गरज आहे. पंच चेंडू किती राहिलेत? 3. ओके, 3 चेंडू. गुणलेखक आमचे थोडेसे नवीन आहेत, लक्ष द्या कारण मॅच महत्वाचे असतात. 3 चेंडू, 2 धाब्यांची गरज, 2 धावा, 3 चेंडू. मंत्र्याने चूक केली तरी ती PA वर ढकलली जाते आणि कॉमेंटेटरने चूक केली तरी ती गुणलेखकावर ढकलली जाते, त्यामुळे काळजी करू नका. 3 चेंडू, 2 धाबा, एक्सिलेंट बॉलिंग. इथे मात्र धाव घेण्याचा प्रयत्न, नॉन स्ट्राईकला थ्रो करायचा होता, लक्ष नव्हतं. एक सिंगल आली, डॉट चेंडू, पावसाची किमया आणि या भरदार पावसामध्ये हे क्रिकेटचं एन्जॉयमेंट आपल्याला पाहायला मिळतंय. सिंगल तर आलेच, आता मात्र चेंडू शिल्लक असतील ते 2 जिंकण्यासाठी गरज आहे ती मात्र 1 धाब्याची. हा डॉट चेंडू खूप महत्वाचा ठरला असता, 2 चेंडू 2चं समीकरण आलं असतं. थोडासा चेंडू सुटला. कौतुक करीन नॉनस्ट्राईक एंडच्या खेळाडूचं ज्याने रनअप स्टार्ट केला आणि स्ट्रायकर एंडच्या बॅटर जो नॉनस्ट्राईकला येणार होता तो तिकडे येणं गरजेचं होतं, क्षेत्ररक्षकाचं लक्ष नव्हतं आणि धाव कंप्लीट झाली. क्रिकेट खेळत असताना तुम्हाला बारकाईनं पाहावं लागतं. जसं महिला वर्ग तांदूळ निवडताना खडे अचूक निवडतात तसं तुमचं लक्ष असायला हवं, कोणता खेळाडू कोणत्या एंडला लेट पोहोचतोय. इथे मात्र आपण पाहू शकाल पुन्हा त्याच पद्धतीचं वाईल्ड चेंडू आणि तिथे आपण जर पाहिलं तर एक सिंगल येथे. सामना फिनिश झालाय, सामना जिंकलाय. बॅटिंग करणारे टीम, बॅटिंग करणारी टीम आपण पाहतोय येळगाव टीम विजेता ठरते. येळगाव टीम आपण पाहतोय. त्याला जिंकती टीमला माझी विनंती असेल आपण 1 मिनिटामध्ये फील्ड लावून घ्या. आज आपल्या स्पर्धेला थोडा उशीर झालाय, काही वांधा नाही, आपण सहकार्य करा. आपल्या सहकार्यानं स्पर्धा नक्कीच संपन्न होईल. इथे मात्र आपण